झालेली आहे, कारण आपल्या पुत्रांना होळीचा उत्सव साजरा करताना पाहून तू खरंच किती आनंदी दिसते आहे. आनंदाचा तर संचार होतो आहे या होलिका उत्सवात. माता किती सुंदर दिसते आहे. मी व्यर्थ चिंता करत होतो. महाकालीच्या रूपात. मी म्हणालो होतो ना पुत्र, सृष्टीत जे काही घडतं त्याच्या मागे अवश्य एखादं मोठं कारण असतं. जर तुला तुझ्या मातेमध्ये काली मातेचं स्वरूप दिसत असेल तर त्यात चिंता करण्यासारखं काही नाहीये पुत्र. हो पिताश्री, चिंता करणार नाही मी. मातेचं श्री महाकालीच्या रूपात प्रकट होणं हा एखादी मोठी लीला घडण्याचा संकेत आहे. अनुज गणेश, हे काय? तू मला, नंदीजी आणि अन्य गणांना परिक्रमा करण्यास प्रेरित केलंस आणि स्वतः मात्र इथेच उभा आहे. काही हरकत नाही, ये, माता बोलावते. माता देखील होळीचा आनंद घेत आहे. आज होलिका दहनाची पूजा होईल. उद्या रंगांचा उत्सव असेल. रंगोत्सव? त्यात तर आणखीनच आनंद येईल. कैलासवरच्या या रंगोत्सवात सहभागी होण्यास, सर्व देवतांना आमंत्रित करण्यास पुत्र कार्तिकेय आणि गणेशासोबत नंदीजी आणि अन्य गणांनी देखील जावे. माते, आम्ही तर आनंदाने नाचतच जाऊ. आणि हे करण्यात तर मला खूप आनंद होईल. गणेश, देवी देवतांना आमंत्रित करणं हे गंभीर कार्य आहे. यात आपल्याला विधिवत शिष्टाचाराचं पालन करावं लागेल. ओहो भ्राता, आपण देवांना इथे युद्धोत्सवात नाही, रंगोत्सवाचं निमंत्रण देण्यास जाणार आहोत. तर ते देखील आनंदातच असायला हवं ना, आणि अद्भुत देखील, माझ्यासारखं. गणेश तर आनंदाच्या रंगातच रंगलेला दिसतो. प्रथम पूज्य श्री गणेशजी, कुमार कार्तिकेय, अनुमती असल्यास मी काही सुचवू का? अवश्य नंदीजी. प्रथम पूज्याला जर सर्वांना आनंदाची अनुभूती द्यायची असेल तर तसंच होईल.